मालकही आता इथे राहत नाहीत. तेही हे घर सोडून रामाश्रयात राहायला गेलेत. पापा गौरी, गौरी बेटा शांत हो, शांत हो बाबा, शांत हो. बस. गौरी, तू का रडतेस? समजतंय मला, बाप आहे मी तुझा. पण मला तुझ्या तोंडून ते ऐकायला आवडेल. तू लहान होतीस ना, माझ्याकडे खूप काही मागायचीस, मोकळेपणाने मला काय काय सांगायचीस. मी सगळं मन लावून ऐकायचो. तेव्हा तू मनमोकळी होतीस. अलीकडे मी पाहतोय तुझा तो मनमोकळेपणा हरवलेला आहे कुठेतरी. अगं किती गोष्टी मनात साठवून ठेवणार आहेस. तू काही बोलणारच नाहीयेस का? ठीक आहे, मग आता मी तुला विचारतो, चालेल? तू इथे नेमकी कशाच्या ओढीने आलीस? घराच्या ओढीने आलीस का आणखीन कोणाच्या? किंवा आणखीन काही तिसरं कारण असेल तर ते मला सांग. मागे मनाच्या उद्विग्न अवस्थेमध्ये तू सौरभला होकार द्यायचा निर्णय घेतलास आणि त्याची शिक्षा आपण अजूनही भोगतोय. बाबा पण तो आता निर्णय मला कन्फ्युज्ड आहे. गौरी, राग हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे. मागे मी तुला सांगितलं, पण वकिलांनाच नव्हे, सगळ्या प्रोफेशनल्सना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागतं. अहो, घरात काहीच सामान नाहीये आणि बाकीचाच पसारा एवढा आहे ना की कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये मला. पंखा कुठून घेऊन आलात? अगं, कालच्या शिफ्टिंगच्या घाईगडबडीत लक्षातच आलं नाही. आता दुपार होईल ना तसं उकडायला लागेल, म्हणून आधी हा टेबल फॅन घेऊन आलो. नंतर सावकाश इलेक्ट्रिशियनला बोलावू आणि सिलिंग फॅन बसवून घेऊ. मी काय म्हणते, आपण एसी बसून घेऊयात का? नाही म्हणजे आता आपल्याला परमनंट ह्याच घरात राहायचंय ना, करूयात जरा हाऊस मौस. अगं, पण ज्यांच्याकडे एसी असतो त्यांच्याकडे सिलिंग फॅनही असतो. आधी आपण सिलिंग फॅनचं करू, नंतर मग बघू सावकाश सवडीनं एसी बसून घेऊ. आणि एलसीडी टीव्ही घेऊयात मोठा. नाही म्हणजे आता गौरीचं लग्न झालं की आपण दोघंच ना घरात, मस्त सिनेमे बघूयात, धम्माल करूयात. इंदू, आपण या गावातल्या घरात कायमचं राहायला आलोय का पिकनिक करायला आलोय? बरं ते जाऊ दे. नाश्त्याला काय केलंस? उपमा करतेस? आता ना येता येताना कोपऱ्यावरच्या हॉटेलात असा मस्त वास येत होता. मग तिकडूनच घेऊन यायचा ना. रवा नाहीये घरात. मग पोहे कर. अहो, कांदे बटाटे शेंगदाणे काही म्हणजे काही घरात नाहीये. आता तुम्हाला चहा बिस्किट देते, गौरी आली ना की करते नाश्ता. ठीक आहे, मग चहा आणि बिस्किट दे. आलिया भुगासी, काय म्हणालात? चहा आणि बिस्किट देतेस ना? हो. पालक कसा आहे? बस मला इथे. गौरी ताई, कशी आहेस? मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी नाहीये मजेत. आम्हाला सोडून तू मजेत आहेस का? वाह, मला माहितीये तू खोटं बोलतेस की तू मजेत आहेस म्हणून. आम्हाला सोडून का गेलीस? अगं, मी कुठे सोडून गेले? मी तर इथेच आहे. तुझं आणि कपिल दादाचं भांडण झालंय का? तुमच्यात जे भांडण झालंय ते लवकर मिटवा.
तुम्ही न बोललेलं आणि तुमचं भांडण झालेलं मला नाही आवडत. हे बघ श्रेया, तू लहान आहेस. मोठ्यांच्या गोष्टीत नाही पडायचं. ते सौरभमुळे झालंय का तुमचं भांडण? श्रेया, मी तुला सांगितलं ना, मोठ्यांच्या गोष्टीत नाही पडायचं म्हणून. कळलं? तू मला का ओरडतेस? आपल्या दोघांचं भांडण नाही झालंय. मी तीच श्रेया आहे अजून. तूच बदलली आहेस. आणि मी तुमच्या मध्ये नाही पडते, तो सौरभ पडतोय. हे बघ गौरीताई, कपिल दादा कालपासून रूमच्या बाहेर आला नाहीये. तो काही जेवला पण नाहीये. आमचं ऐकत पण नाहीये तो. काय म्हणाले गौरीताई? काय नाही म्हणाली. ती चिडल्यावर बोलते. मी तिला चिडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती चिडलीच नाही. आता काय करणार? एकच ऑप्शन आहे, कपिल दादा. मालक नाही सांगणार. सांगेल, त्याला सांगावंच लागेल. पण त्यासाठी आधी खोलीच्या बाहेर यायला नकोत का? येईल तो बाहेर. अरे आणलं सामान? हे काय मग? अगं पण कांदे बटाटे दिसत नाहीये त्याच्यात. विसरले. अशी कशी विसरलीस? आजपर्यंत कधी विसरली नव्हतीस. आजपर्यंत आपण घर नव्हतं ना सोडलं, आता सोडलंय, त्यामुळे विसरले असेल कदाचित. उगाच घराचा विषय कुठेही जोडू नकोस. आई, मला जर कारण माहित असतं मी सामान विसरले याचं, तर मी विसरले असते का? अगं मी नुसतं विचारलं तुला. अगं इंदू आत्ता बाहेर ना आले ना ती, आणि होतं माणसाला विसरायला होतं. जाग, हातपाय तोंड धुवून घे. कांदे बटाट्यांना मी घेऊन येतो. नाही नको, राहू देत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही या ना, या. काय म्हणताय? मी काय म्हणू, तुम्हीच मला सांगा, नवीन घरात कसं काय चाललंय? एकदम छान वाटतंय, एकदम फ्रेश. शेवटी स्वतःचं घर ते स्वतःचं. इथे कोणी तुम्हाला आश्रित म्हणणार नाही. एनिवे, नाश्त्याला काय आज? कांदे बटाटे. काय झालं, काही केलं नाहीये. गौरी कांदे बटाटे आणायची विसरली. ओ नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. गौरी, आपण निघूया का? एका केसचं अर्जंट डिस्कशन करायचं आपल्याला. आपण जाता जाता नाश्ता करूया. सौरभ बसा ना, मी आत्ता कांदे बटाटे घेऊन आलो. बाबा नको, इट्स ओके. अहो चहा तरी घ्या, मी टाकते. नाही नाही आई, इट्स ओके. आपण जाता जाता नाश्ता करूया. खूप काम आहे आज. निघूया का? चल. बाबा येते मी. ये. तुला होईल नाही? आवडली ना तुला? हो. कसं भेटणार मी तिला? सतत तो सौरभ तिच्या मागे मागे असतो. फोन करा ना, फोन. नाही, हे असे विषय फोनवर नसतात बोलायचे. अरे मग सांग ना, तुला तिला भेटायचंय म्हणून. ते पण सौरभ नसताना. पण ती ऐकेल का माझं? ऐकेल. फोन दे.